कुठे घेऊन चालला मॅडम आम्हाला? कुठे जायचं तुम्हाला? आमचा नवीन नावाडी. नमस्कार मित्रांनो, मी रोहित जाधव स्वागत करतो तुमच्या सर्वांचं आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या केरळाच्या पूर्ण दौऱ्यामध्ये आता आपण आलेलो आहोत एक वेगळा अनुभव घेण्यासाठी पानामाडा जेटीजवळ LAP आणि काजल मॅडम सुद्धा रेडी आहेत. तुम्हाला आता मी आमच्या हाऊस बोट दाखवतो, ज्यामध्ये आपण पुढचे 21-22 तास पूर्ण पूर्ण एक्सपिरियन्स घेणार आहोत. बॅकवॉटरमध्ये जाणार आहोत. या आहेत आमच्या बोट्स. तर मी आता एक तुम्हाला पूर्ण व्ह्यू देतो आतमध्ये जाऊन. तर चला माझ्यासोबत या लक्झरियस बोटचा तुम्हाला पूर्ण ओव्हरव्ह्यू देतो. हा आहे एंट्रन्स. इथून ऑपरेट करणार. हे इथं असं लिव्हिंग रूम सारखं बनवलं. इथं तुम्ही येऊन बसून आराम करू शकता. आणि सगळ्यात मस्त नजारा तुम्हाला दाखवतो. आपण फर्स्ट एसीने ज्यावेळेला राजधानी प्रवास केला होता त्यावेळेला असंच काहीतरी बाहेरचा पॅसेज होता आणि हा मस्त मनमोहक असा व्ह्यू. आता आपण जाऊया आपल्या रूम मध्ये. तडा ही आहे आपली डिलक्स रूम. सो रूम मध्ये आल्याला आपल्याला दिलेलं आहे कॉम्प्लिमेंटरी ड्रिंक. सो या बोट हाऊस मधला हा आपला असा डिलक्स रूम आहे. इकडे समोर असं पूर्ण मोठा व्ह्यू काचेचा. आता ज्यावेळेला आपली बोट ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला मी तुम्हाला बॅकवॉटरचा व्ह्यू देईल. काही बोट्स दिसतात इथून. आणि या बाजूला आहे वॉशरूम. आणि वॉशरूम बद्दल मी सांगेल नीट अँड क्लीन आहे. सो बेटर एक्सपिरियन्स आपला इथला. तर आता आपण चाललोय वरती. खतरनाक असा व्ह्यू आहे इथं. माझ्या मागे बघू शकता. हे जे समोर आहे ते हॉटेल्स आहेत, सीफेस हॉटेल्स आहेत. आणि हे अशा बोट्स चालल्या आहेत कंटिन्यू. या बॅकवॉटरमध्ये कंटिन्यू असं तुम्हाला फिरून आणणार. इकडे सुद्धा काही बोट्स आहेत आणि या साईडला सुद्धा बोट्स आहेत. तर हा मागचा व्ह्यू बघून झाल्यानंतर आपण आता जाणार आहोत या कॉमन हॉलच्या जवळ, जिथे फूड सुद्धा आहे. आता आपलं लंच, डिनर, स्नॅक्स आणि उद्या सकाळी 9 वाजेपर्यंत सगळं इन्क्लुडेड आहे. इथे कॉमन वॉशरूम आहे. इथे बेसिन वगैरे आहे नॉर्मल. इथून सुद्धा असा व्ह्यू आहे पूर्ण. आणि हा आहे कॉमन हॉल. Yes, so now we are good to go. आता आपल्याला घेऊन चाललेले ते लोक बॅकवॉटर मध्ये.
इथे तुम्हाला ना बोट्सचे काही ऑप्शन्स मिळतात। आता ही आपण जी आहे शेअरिंग बोट्स आहेत आणि काही अशा आहेत ज्या तुम्ही प्रायव्हेट सुद्धा करू शकता। तर आता आपण चाललेलो आहोत या नजाऱ्यांचा आनंद घेत लंच करण्यासाठी। बघूया लंचमध्ये काय काय। सो मॅडमने घेतलेली आहे फिश, एनी टाइम फेवरेट फिश थाळी। तुम्ही कोकणातले लोक बघा कुठे बघा मॅडम फिश खायला मिळते। आणि आपण घेतलेलं आहे चिकन। सो लंच एकंदरीत दिसायला तरी चांगला दिसतोय। कसं आहे टेस्ट नाही मग कॉम्प्रेट चांगली। हे समोर सेंट जोसेफ स्कूल आहे आणि त्याची ही बोट आहे। ही मुलांना शाळेतून आणण्यासाठी आहे। सर नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार हे लोकल फेरीज आहेत इथे आणि या साईडला इथल्या लोकल शेती आहेत। तर इथले लोक रोड ॲक्सेस नसल्यामुळे या गव्हर्नमेंट फेरीजनी प्रवास करतात। आणि ही जी शेती आहे ही बिलो सी लेवल आहे, म्हणजे हा जो पाण्याचं लेवल आहे त्याच्या खाली आहे। आपण ही बोट सोडून या छोट्या बोटमधून चाललो आहे विलेज टूरसाठी। सो आता आपण या कॅनलमधून जाणार आहे। इथले लोकल लोक या ब्रिजचा वापर करतात आणि आपण यामधून जाणार आहोत पुढे कॅनलच्या दिशेने। मगाशी जसं मी बोललो की इथले स्थानिक लोक अशा या होडींनी प्रवास करतात आणि मगाशी जसं बोललो की सी लेवलच्या खाली यांची शेती आहे। तर बघू शकता ही शेती सी लेवल पासून खाली आहे। खरं तर एक थोडंसं वेगळी गोष्ट आपल्याला पाहायला मिळाली इथे स्थानिक लोकांचं। आपण कसं चल कुठं जायचं आहे गाडी काढ, तसं यांना बोट काढावी लागते। आणि इथल्या स्थानिक लोकांचं खरंच स्ट्रगल आहे की एवढी मोठी बोट घेऊन जर यांना काय आणायला जायचं असेल तर। आणि प्लस इथं त्यांची मागे शेती सुद्धा आहे, तो ते शेती पण करतात। विलेज टूर करता करता तुम्ही असं नारळ पाणी इथे असं थांबवून घेऊ शकता। यांच्याकडे आईस्क्रीम पण मिळतं, पायनॅपल पण आहे। सो फायनली आम्ही सीटवरून चढून पुढे आलोय फ्रंटला। काय बात आहे। आणि आता आपण या कॅनलच्या मधून जाणार आहोत। आणतो क्या बात है। विलेज टूर करून आल्याच्या नंतर आता ही बोट पुन्हा निघणार आहे। कसं वाटलं काजल? फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स होता, छान। तुम्ही जर आलात तिथे हाऊस बोटला थोडे चार्जेस आहेत त्याचे 300 रुपीज पर पर्सन, पण नक्की त्या कॅनलमध्ये जाऊन ही विलेज टूर नक्की पहा। तर आता 5 वाजता चहा आणि कॉफी विथ भजी। सो हा आहे फिनिशिंग पॉईंट, जे पूर्ण दिवसासाठी पॅकेज घेतात ते इथे उतरतात आणि इथून मग आपल्या हॉटेल्सला जातात। कुठे घेऊन चालला मॅडम आम्हाला? कुठे जायचं तुम्हाला? आमचा नवीन नावाडी। हां बस 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 हुआ हमारा वीडियो में। तर आता आपण पुन्हा एकदा आलेलो आहोत स्टार्टिंग पॉईंटला आणि इथे आपली बोट आता पार्क करणार आहेत आणि उद्या सकाळी पुन्हा 8 वाजता आपल्याला अजून 1 तासासाठी राऊंड मारून पुन्हा आपल्याला सोडणार। सो हे समोर दिसते हे आहे बोट यार्ड। रिपेअर वगैरे करते तर हां इथे बोटी रिपेअर करतात। सो हे लोक सगळे कायाकिंग करतात।
सूर्य देवता आता अस्ताकडे चाललेत. इथून सूर्यास्त दिसतोय आणि हे बॅक वॉटरचं जे दृश्य आहे ना समोर बघू शकता इकडे याच दिशेला. इतकं जबरदस्त वाटतं ना व्ह्यू. म्हणजे आता थोडंसं सूर्य मावळतोय त्यामुळे खाली थोडीशी शॅडो जी आहे ती थोडीशी डार्क झाली, त्यामुळे अजून उठून दिसते बॅक वॉटर आणि पाणी सुद्धा ब्लॅकिश आहे. इथे कोटाई, कोची आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं वेअरहाऊस आहे. इथे लाईट हाऊस होतं पहिलं. आज पूर्ण दिवस आपण बॅक वॉटरची मजा घेतली. कंटिन्यू सकाळी 1-1:30 वाजल्यापासून आपण बॅक वॉटरमध्ये. आता वाजले संध्याकाळचे 6. सनसेट पण पाहिला आणि आता थोड्या वेळातच आपला डिनर येईल. 8:30-9च्या नंतर डिनर चालू होईल आणि त्यानंतर मस्तपैकी झोपणार आहे, कारण की 3 दिवस जाम थकलेलो आहे. आजचा खरंच एक्सपिरियन्स खूप कमाल आणि धमाल होता. बॅक वॉटरची मजा घेतली, त्याच्यानंतर आपण विलेज टूर केली जे कॅनेलमधून, आणि आता डिनरची वेट करूया. कारण की जेवण खरंच इथे चांगलं आहे, कारण की पूर्ण केरळमध्ये नारळ तेलामध्ये जेवण बनवतात आणि आपल्याला सनफ्लॉवर किंवा रिफाईंड ऑइलमध्ये खायची सवय आहे. सो भरपूर दिवसानंतर आज दुपारी आम्ही पोटभर जेवलो. फिश सुद्धा बेस्ट होती, नॉनव्हेज जेवण सुद्धा बेस्ट होतं आणि व्हेज जेवण सुद्धा बेस्ट होतं. सो डिनरची वाट बघूया आता. मी नाही खाते. मग व्हेज खाणारा? व्हेजिटेरियन आहे मी. कधीपासून? फिश खाते. गुड. सो आता आपला झालेला आहे डिनरचा टाइम आणि हे आलेलं आहे फूड. आता मस्त फ्राईड चिकन खाल्लं आणि खाने के बाद कुछ मीठा तो बनता ही है. व्हॅनिला आईस्क्रीम कॉम्प्लिमेंटरी. काल आपण ते व्हॅनिला एसन्सचं स्पायसेसमध्ये पाहिलं होतं आता ते, आणि आपण व्हॅनिला आईस्क्रीम खातो. तो व्हिडिओ पण नक्की जाऊन पहा. सो आता आपण आपल्या रूममध्ये आलेलो आहोत आणि इथली लाइटिंग बघू शकता. जो वरचा POP आहे, जबरदस्त असं इंटेरियर आहे इथलं. इथे AC आहे आणि इथे सुद्धा अशा लाईट्स आहेत. इथे पंखा आहे. खतरनाक वाटते म्हणजे रात्रीच्या ह्याच्यामध्ये. म्हणजे एकदम डिलक्स अशी रूम मिळालेली आपल्याला, प्रीमियम क्लास क्रूजमध्ये. गेले 4 ते 5 दिवस झालं आपला हा केरळचा पूर्ण दौरा चालू आहे आणि त्याच्यामध्ये आपण आज आहोत बॅकवॉटर्समध्ये, बोट हाऊसमध्ये. आणि आता जस्ट आपण जेवलो, तुम्हाला रूम मधलं इंटेरियर सुद्धा दाखवलं. इतकं जबरदस्त असं इंटेरियर आहे इथलं. आणि 4 दिवसाचा शीन आहे, तर आम्ही झोपणार आहे. आणि उद्या सकाळी अजून एक बॅकवॉटरची राईड आहे आणि त्यानंतर आपल्याला ब्रेकफास्ट सुद्धा सकाळी आहे आणि 9 वाजता आपला चेकआउट आहे. तर सकाळचा सनराईज बघू लवकर उठलं तर नक्कीच. तर भेटू लवकरच. शुभरात्री. सुप्रभात मित्रांनो. रात्री मस्त अशी झोप घेतली आणि बोट किनाऱ्याला असून सुद्धा जास्त हालत नव्हती, ते एक वैशिष्ट्य. आणि रात्र मस्त थंड क्लायमेट झालं होतं. जबरदस्त 3 दिवसाचा जो शीन होता, 3-4 दिवसाचा, तो पूर्ण निघून गेलाय. आणि आपण आता पुन्हा या बॅकवॉटरमध्ये निघालेलो आहोत एका सैर सपाटीसाठी. आणि आता आपण जाणार आहोत ब्रेकफास्ट करायला. ब्रेकफास्टमध्ये काय ते बघूया. काय काजल, काय आवडलं तुला? पायनॅपल. आल्यापासून एवढ्या वेळा पायनॅपल खाल्ला येते. नारळ फक्त एकदाच पिला आणि पायनॅपल खूपदा. तर आता आपण पोट भरून असा ब्रेकफास्ट केलेला आहे
ब्रेकफास्टमध्ये इडली होती, चटणी मस्त होती, सांबार मस्त होतं, ब्रेड होते, अमूल बटर, जाम, चहा, कॉफी जसं तुम्हाला हवं तसं, फ्रूट्स होते. आणि आलो त्या वेळेला भूक नव्हती, पण आता जबरदस्त असं खाल्लेलं आहे आम्ही. वगैरे कसं होतं आता अर्धा तास अजून मला वाटतं बॅकवॉटरमध्ये आपल्याला फिरवणं आणि त्यानंतर बोट किनारे लागेल, मग आपण चेकआउट करूया. सो आता आपण पोचलेलो आहोत स्टार्टिंग पॉईंटला आणि एकंदरीत आपली ही बोट राईड कंप्लीट झालेली आहे. तर इथे पर्ल्स हाऊस बोटला तुम्ही आलात ना की हे अंकल आहेत, त्यांनी आपल्याला पूर्ण माहिती दिली. आणि कसं वाटतंय काजल? छान होता, मस्त एक्सपिरियन्स होता. तर तुम्ही जर केरळला आलात तर हे हाऊसबोट नक्की तुम्ही हा एक्सपिरियन्स घ्या. सो आता आपली कॅब आलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये, आणि बाकीचे सर्व डिटेल्स मी खाली कॅप्शनमध्ये देतो आहे. आणि लवकरच भेटूया, बघूयात आजचा दिवस आपल्याकडे पूर्ण आहे. सो भेटू लवकरच. धन्यवाद. जय शिवराय.